माझ्या आईला कळलं की मी दारू पिते म्हणजे बाहेर छान असं वगैरे. तिने मला विचारलं की म्हणजे इंडस्ट्री झाल्यानंतर की आधी? आधी पण आधी. असं काही नाहीये. माझ्या घरचं वातावरण तेवढं फ्री आहे, पण तिला कळलं तर तिने मला तेव्हाच सांगितलं की जे काय करायचं ते आपण घरात आणि शिस्तीत करूया. मी काही विरोध करणार नाही, कारण जर तुम्ही ठरवलं, मी किती विरोध केला तरी तरी तुम्हाला जे करायचं तुम्ही करणारच. करणार. मी तुम्हाला अडवणार नाही. तिचं म्हणणं आहे की अति नाही करायची कुठलीच गोष्ट. आता म्हणजे ती एवढी फ्री आहे की तिच्या सख्ख्या भाचा वारला 22 वर्ष, माझा मामे भाऊ. तर तिने सगळ्या गावासमोर फैसला होतो मुस्लिम लोकांमध्ये, जमात बसते जमात. आणि मग तिची बायको होती त्याची, म्हणजे माझी ती वहिनी, ती फक्त 21 वर्षांची होती आणि तिला 2 मुलं होती लहान, नुकतेच झालेली, 1 वर्षाचं आणि 2 वर्षाचं असं काहीतरी. तर जमात मध्ये हा हिचं काय करायचं, मग ती प्रॉपर्टी काय करायची, मग सोन्याचं काय करायचं, हे बोलणं होतं. तर माझी आई मोठी ना, तर तिला विचारलं की तुला काय वाटतं की काय. तर माझी आई म्हणते की हा प्रश्न खूपच वेगळा आहे, काय करायचं काय नाही. तिचं पहिलं लग्न लावून द्या, ती 2 मुलं आपण सांभाळूया, तिचं पहिलं लग्न लावून द्या. मी बिन नवऱ्याचं आयुष्य काढलंय, मला माहितीये कसं असतं. अख्खं आयुष्य काढायचंय, ती त्या मुलीचं आपण नुकसान करतो. आणि ही एक ती मुस्लिम आहे माझी आई, आणि तिचे हे विचार आहेत. एवढी ती फ्री आहे, इतकी ती हे आहे. माझी आई म्हणायची, अगं तू बारीक बिरीक हो, बघ कशा त्या बाकीच्या मुली कसं स्कर्ट वगैरे घालतात, कसं तुम्हाला वाटत नाही का, अशी आमची आई आम्हाला म्हणायची. तू जर माझ्या आईला भेटशील ना, तू म्हणशील की किती वेगळ्या दिसतात. आम्हाला ना लाज वाटते आम्हा दोघी बहिणींना तिच्या बरोबर कुठे जायला, कारण ती इतकी सुंदर आहे ना माझी आई. लांब केस. माझी आई तरुणपणी मीना कुमारी सारखी दिसायची. आणि माझे चाळीतली माणसं म्हणतात की बाप रे, माझे वडील सोडून गेले ना, तेव्हा जवळजवळ वाडीतले दोघं तिघं तिच्या येऊन सांगितलं, जे आधी वहिनी वहिनी म्हणायचे त्यांनीच येऊन नंतर तिला विचारलं होतं लग्नासाठी. असं होतं माझ्या आईचं. पण ती नाही, ती खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग म्हणजे इतकी स्ट्रॉंग आहे ना. आता आईचा सपोर्ट आहे अभिनय क्षेत्रात कसा आहे? म्हणजे तू आता जे गेल्या काही वर्ष तुझ्या सोबत ज्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर आईचं म्हणणं काय होतं की बस कर, बस झालं, हे क्षेत्र काही बरोबर नाही? नाही, उलट नाही. तिचं म्हणणं वेगळं आहे आता. तिचं असं म्हणणं आहे की माझा नवरा जेव्हा मला सोडून गेला, किंवा तो काही सोडून नाही गेला, जे काही झालं, मी हार नाही मानली. मी 4थ्या-5व्या दिवशीच कामाला लागले होते, ते सगळं विसरून. कारण त्या धक्क्यातून ती निघालीच नव्हती, ती बोलतच नव्हती कोणाशी, आई माझी. कळेच ना, नवरा अचानकच आता येणार नाही याच्या पुढे आयुष्यात, आणि 2 मुली आहेत, कसं करायचं. तर ती म्हणे मी त्याच्यातून निघाले. आता जर जी 25 वर्ष तू घासली आहेस, किंवा जी तू मेहनत केली आहेस ना, आता तू खरं म्हणजे ही मेहनत फुकट नाही जाऊ दिली पाहिजे. आता तू ह्याच्यातूनच वर ये, किंवा तू प्रयत्न कर वेगळं करण्याचं, किंवा तू हार मानू नकोस आता. मग ती आधी सांगत होती की नाही करायचं, पण आता ती मला असं सांगते की आता हार मानू नकोस, तू कर, तू प्रयत्न कर, तुला यश आहे. हे आता पण मी, नाहीतर 2 वर्ष, अगं मला सांग, 25 वर्ष मी स्ट्रगल करते, माझं काही होत नाही. मी किती डिप्रेशन, आणि किंवा मी सोडूनच द्यायला पाहिजे होतं ना हे. बरोबर. म्हणजे आईचा सपोर्ट आहे. आत्ता सपोर्ट आहे. ती म्हणते आत्ता तुला खरं सपोर्टची गाणी. खरोखर मी मधल्या काळात मला ना भीती वाटायची काम करताना किंवा हे. तर तिने मला सांगितलं की तू जे काम केलंयस ना, ते बघ, ते मोबाईलवर येतं ना तुमच्या. मग तिने मला सांगितलं की मी खरोखर बघायला लागले माझं काम, आणि मी म्हटलं अरे हे मला येतंय. आणि मग तसं मी पुन्हा सुरू करायला लागले, म्हणजे केलं मी माझं काम. बरं, नाटकांविषयी आपण एक 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 बोललो. हा. फू बाय फू मध्ये कशी काय एंट्री झाली? अगं मी ना एक सिरियल केली होती, लक्ष्मण रेषा, झीची. तर त्यामध्ये ना असं ते हलकं कोण फुलकं होतं ग? मला लक्ष्मण रेषा जुनी खूप. मालिका. लक्ष्मण रेषामध्ये आम्ही जे 7 जणी होतो, त्याच्यामध्ये पल्लवी वाघ होती, मी होते, त्यानंतर जितेंद्र जोशीची बायको मिताली जोशी पण होती. हा. आणि यशस्वी हे साधारण मसुरकर. किती सालचं म्हणतेस तू? 2009. 9 मधलं. ओके. लक्ष्मण रेषा, त्याचे 100 कारण नाव एपिसोड आहेत. ऐकलंय मी मालिकेचं. कबड्डीवरती होती. हो कबड्डी हो, ना? नाही, नाव हो ऐकलंय मी. कबड्डीच. हुतू म्हणजे काय, कबड्डीच ना, कबड्डी. कबड्डीच. हा, त्याच्यावरतीच होती ती. तर त्याच्यामध्ये ना ते हलकं फुलकं कॅरेक्टर होतं माझं, तर ते कॉमिक झालं ते कॅरेक्टर. तर मग फू करायचं होतं, तर निलेश मयेकर होते ना, तर ते ह्या सिरियलला पण होते आणि ते ह्याला पण होते. तर त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. सगळ्यात नवीन पोरगी आणि
जिने नाटक आणि म्हणजे यदाकदाचित वगैरे केलं होतं, मला कॉमेडी येत होतं हे माहित होतं लोकांना. पण सिरियल वगैरे काहीच नाही, काही संबंध नाही. त्यांना माहित पण नव्हतं. फू बाई फू मधले जेवढे होते त्यातले सगळ्यात नवीन पोरगे मी होते. मी आणि निलेश साबळे. हो हो हो. निलेश दोघंच अँकरिंग करायचं. अँकरिंग करायचे. हम्म. मीच होते. वयाने पण लहान आणि अनुभवाने पण लहान. मीच तू होते. आणि दिगंबर नाही कशी जोडी होती ना. हो, आमच्या आणि दोघांची. बरेच म्हणजे सीझन तुम्ही ती बदलली की नाही, नाही, नाही. तुम्हीच होतात. पहिल्या सीझनला मी आणि दिगंबर नाईक, दुसऱ्या सीझनला मी आणि विकास समुद्रे, तिसऱ्या सीझनला मला नाही सांगितलं. मला कारण दिलं की तू सलग दिसतेस त्या स्लॉटला. हम्म. फुबाई फू 2, त्यानंतर एकापेक्षा एक अप्सरा आली, त्यानंतर मग परत फुबाई फू. तर मग पण त्यांनी काय केलं चॅनलने, ते मध्ये मध्ये मला गेस्ट अपीअरन्स साठी बोलवायचे थर्ड अच्छा. सीझनला. हम्म. आणि नंतर मग नाही झालं. फुपाई फूचे आठवणीतले चांगले किस्से आपण बोलूया. काही आ, आहेत का सीझनचे? नाही, चांगले किस्से आहेत ना. ते मला एखाद दोन सांगशील की अरे मस्त रंगलं होतं आणि छान तो हे झाला होता तुमचं स्किट किंवा असं काही काही चांगले किस्से आहेत? फुबाई फू मध्ये गमतीशीर किस्सेंपेक्षा ना मी असं म्हणेन की फुबाई फूचे अनुभव खूप मोठे आहेत माझ्यासाठी. हम्म. आणि चांगले अनुभव आहेत आणि खूपच चांगले अनुभव आहेत. म्हणजे मी तिथे जे अनुभव घेतलेत, हम्म. म्हणजे एक माणूस म्हणून तयार होणं किंवा एक कलाकार म्हणून तयार होणं ना, हे मी खरं ना फुबाई फू मध्येच झाले. तसं बघायला गेलं तर. म्हणजे मला आठवतंय काही रिजेक्टेड स्क्रिप्ट यायच्या. म्हणजे आल्यात दुसऱ्या कोणासाठी तरी. हम्म. आणि मग सांगितलं गेलं की नाही मला नाही जमणार हे एका दिवसात. मग त्या स्क्रिप्ट माझ्याकडे यायच्या. हम्म. म्हणजे माझं ऑलरेडी दुसरीकडे दुसऱ्या स्क्रिप्टवर काम चालू असायचं माझं आणि दिगंबरचं. म्हणजे हे तुम्ही दिगंबर नाईकला पण विचारू शकता. हम्म. तर माझ्याकडे ते यायचे की तू करशील का आरती, चांगलं आहे. मी कधीच नाही म्हटलं नाही. मी म्हटलं करेन, मी प्रयत्न करेन, बघूया काय. आणि 3-4 तासात मी ते करून दाखवायचे. आणि मग त्याला ते चांगलं समोरून जजेस कडनं त्याला चांगले हे पण यायचे कमेंट्स वगैरे. तसे मी 2-3 केले. त्यातून आगरी मला बोलताच यायचं. आगरीबाई मी उभी केली. ऍक्च्युली तिथेच कुणाच आगरीबाई बोलता येत. आणि मला असं वाटतं मी जेवढे आधी स्किट वगैरे पाहिलेत, प्रॉपर जी आगरीबाई जी उभी करायची होती ती मी केली स्किट मध्ये, असं मला वाटतं. तेव्हा तू आणि विकास होतात ना घरी? नाही, दिगंबर आणि बरोबर. दिगंबर बरोबर तर माझा खूपच आमच्या खूप चांगल्या आणि खूप गोड आठवणी आहेत. तसं बघायला तर माझं आणि दिगंबरचे ना आमचे खूप भांडणं व्हायचे. एकदम प्रेमाची भांडणं वगैरे व्हायची. हा म्हणजे नाही. आणि अगं तुला किस्से माहित नाहीयेत आमच्या दोघांचे. खरं म्हणजे आमचं ना आत्ता पण तू म्हणशील ना, तर आम्ही भेटल्यानंतर पण काय वगैरे असं ना, असं चालूच असतं आमचं. बरं. आम्ही यायचो, आम्ही आमचं आमचं काम करायचो आणि निघून जायचो आणि आम्ही स्किट करायचो, तेही निघून जायचो. पण आम्हाला जे सुपारी यायचे किंवा इव्हेंट यायचे दोघांना जोडी जोडीनेच येणार ना. आम्ही खूप केलेत. सगळ्यात जास्त इव्हेंट आमच्या जोडीने केलेत. सुपाऱ्या वगैरे. हो, आम्हाला त्यावेळेला खूप जण बोलवायचे. तर लोकांनी माहितीये का, लोकांना वाटायचं की त्याचं आणि माझं लफडं आहे. इंडस्ट्री मधल्या म्हणजे लोकांनी दिगंबरचं आणि तुझं माझं इंडस्ट्री काम बघून आमचं दोघांचं, तुमचं एवढं कसं काय म्हणजे गोड म्हणजे काम होतं. तुमचं हे ट्युनिंग आणि ट्युनिंग एकत्र. तू आत्ताही बघशील तर आमचं ट्युनिंग असं कळेल की अरे आमचं लफडच आहे. तर बरं, एक तर किस्सा असा आहे जिथे ना दिगंबरला घाम फुटला होता. मी आणि दिग्या इथे चाललो होतो शिर्डीच्या पुढे. तिथे आमचा इव्हेंट होता. तर दिग्याची खूपच ओळख ना सगळीकडेच. तर दिग्या म्हणाला शिर्डीला जाऊया आपण जाता जाता. मी म्हटलं हो चल शिर्डीला जाऊया. तर आम्ही ना ते आम्हाला घ्यायला आले. आणि त्यावेळेला कसं आम्हाला लोक ओळखत बिळकत होते का, त्या बाउन्सर बिउन्सर आणि ते आणले वगैरे. आम्ही गेलो आतमध्ये. तर आम्ही जायच्या आधी त्या समाधीवरती ना, ते बाबांची जी समाधी आहे त्याच्यावरती ना कुठलं ते जोडपं आलं असेल, त्यांनी ते हे ठेवले असतील गुच्छ, ते पिवळ्या रंगाचे सेम गुच्छ ठेवले असतील आणि हारबीर घातलेले असतील मोठे. आम्ही दोघं गेले तर त्या गुरुजींनी आम्हाला ते 2 गुच्छ दिले आणि हार दिले. आता ते काय हार आपण ह्याच्या धरून घेणार आहे गळ्यात स्वतःच्या बाबांचे. हार आणि गुच्छ असं घेऊन ना आम्ही बाहेर पडलो ग. तर तिथे आलं लक्षात माझ्या काय झालं असेल. मला दिग्याच आठवतोय घाम फुटलेला. मी आणि दिग्या असे ना जोडीनेच बाहेर पडणार ना. आता तिकडनं त्या दरवाजातून मागे पुढे कसं काय होणार. तर जोडीने बाहेर पडलो ना, तर तिथे एक फॅमिली होती. फॅमिली जवळजवळ 10-12 जणांची. तर त्यांनी टाळ्या वाजवल्या. आम्हाला माहितच होतं तुमचं लग्न होणार. आणि ना दिग्याला घाम फुटला. ऐक, म्हणजे मला तर मी तर तिथेच गेले होते. नाही. आणि दिग्याकडे बघितलं, दिग्याला पूर्ण घाम. हो नाही
काय आमचं नाही. मॅरिड होतो त्यावेळेला ना. दिघ्या मॅरेज, हो. अगं मुलं तेच दिघ्याला. बोलते मग अजूनच. दिघ्याचा घाम फुटला. बरं तुला माहितीये का, मी लक्ष्मी वर्सेस सरस्वती करत होते डेली सोप, संजीवनी जाधव आणि मी. तिनेही मला एकदा विचारलं, आरती तुला मी एक विचारू का? ना विचार ना. आता तिचं आणि माझं खूपच खास आहे. म्हणजे ती खूप चांगल्या ह्याने की एक असतं ना की मोठी आहे मी किंवा तर लग्न झालेलं आहे किंवा तर मला म्हणाली की मला असं कळलंय की 4x4 मध्ये तुझं काहीतरी. म्हणतात दिग्या, हा आता तू ताई बरोबर बरी आहेस ना? मी आता फोन करतो, उचलणार पण नाही तो फोन.